मिस्टर बावळे का? मी बँक ऑफ बरोडामधून बोलत आहे. हो, मी बावळेच बोलतोय. बोला ना. नमस्कार सर. तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये केवायसी डॉक्युमेंट सबमिट न केल्यामुळे तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे. हो मॅडम, असं करू नका हो. अहो, माझा एक मोठ्या अमाऊंटचा चेक आज प्रेझेंट होणार आहे. अहो, मी आजच बिल्डरला 25 लाखाचा चेक दिलाय डाऊन पेमेंट म्हणून. आणि जर का हा चेक बाउन्स झाला तर तो चांगला फ्लॅट आमच्या हातातून जाईल हो. मॅडम, प्लीज 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 माझं अकाउंट तुम्ही ब्लॉक करू नका. सॉरी सर, माझा नाईलाज आहे. बँकेचे नियम आहेत. हो मॅडम, अहो माझ्या बायकोचे दागिने विकून मी हे पैसे उभे केले आहेत हो. प्लीज प्लीज, आणि हा चेक बाउन्स होता कामा नये. तुम्ही काही करा पण माझं अकाउंट ओपन करा. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज. तुमची अडचण मी समजू शकते. तुम्हाला जर एवढी घाई असेल तर तुम्ही ऑनलाईन केवायसी करा, म्हणजे तुमचं अकाउंट 5 मिनिटात अनब्लॉक होईल. हा, हे छान आहे. मला सांगा काय काय करायचं, मी त्याप्रमाणे पटपट करतो. मला तुमचा आधार कार्ड नंबर सांगा. हा, 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4. व्हेरी गुड. आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो सांगा. ओके, आला 420. थँक्यू सर. तुमचं अकाउंट लगेच ऍक्टिव्हेट होईल. थँक्यू व्हेरी मच मॅडम. चला. आणखीन एक ओटीपी. अरे देवा, 25 lakhs ट्रान्सफर्ड. योर बॅलन्स बिकम नील. माझ्या अकाउंट मध्ये सगळे पैसे गेले. आता मी काय करू? त्या बाईला परत फोन करतो. अरे, तिचा नंबर बंद आहे. अरे देवा, तपासून पहा. माझं आयुष्यभराचं सेव्हिंग गेले. आता मी काय करू? पोलिसात जातो. नाही पण काय सांगू पोलिसांना? मी त्या बाईला ओळखत सुद्धा नाहीये. बँकेत जाऊ का? नाही पण बँकवाले म्हणतील की तुम्हीच ओटीपी दिला म्हणून. अरे देवा, माझं सगळं सेव्हिंग गेलंय. मी बर्बाद झालोय. बाबांचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे वापरून आणि बायकोचे दागिने विकून मी हे पैसे उभे केले होते हो. मी कसं तोंड दाखवू त्यांना आता? नंबर 1 चे वेंधळे आहात. तुमच्या मूर्खपणामुळे आज आपण सर्वस्व घालून बसलो. माझं नशीब फुटलं म्हणून तुमच्याशी लग्न झालं. नाही नाही नाही. मी खरोखर मूर्ख आहे. मी जिवंत राहण्याच्या लायकीचाच नाहीये. हेच काळं तोंड घेऊन घरी जाण्यापेक्षा मी माझं आयुष्यच संपवून टाकतो. ह्या कड्यावरून उडी मारून संपून टाकतो सगळं. हे भगवान, मला क्षमा करा, पण इथून उडी मारून जीव देण्याशिवाय माझ्याकडे आता काहीही उपाय राहिलेला नाहीये. Bye everyone. This is my last Instagram post to you. I'm ending my life. ओ बाई, मी आधी आलोय मरायला. आधी मी उडी मारणार. I say ladies first. काही स्त्री दाक्षिण्य आहे की नाही? मला बोलू द्या आधी. हो, कसला स्त्री दाक्षिण्य? अहो, तुम्ही बायका आम्हाला फसवता ते फसवता. आता धड
सुखाने मरू सुद्धा देणार नाही का? आम्ही मुली नाही, तुम्ही पुरुष फसवता. मला मरू द्यावा आधी. मैं किसी को मुंह दिखाने लायक नहीं रही. अरे बापरे, म्हणजे दिवस गेले की काय? तसं नाही हो. इनफॅक्ट मी तसं केलं नाही, म्हणून रागाने त्याने माझा चेहरा एका तसल्या बाईच्या उघड्या अंगावर चिटकवला आणि तो मॉर्फ केलेला घाणेरडा फोटो सगळ्यांना पाठवला. नाही, मी आता कसं तोंड दाखवू सगळ्यांना? मला प्लीज मरू द्या. हो, खरं आहे तुमचं. मी सुद्धा कोणाला तोंड दाखवू शकत नाहीये. आपण दोघं एकत्र उडी मारूया का? एक, दोन. एक्सक्यूज मी प्लीज, जरा मला ती चान्स दे दाखवा उडी मारायचा. हो प्लीज प्लीज. माझे ना ब्लू ड्रॅगन चॅलेंज संपायला ना फक्त 5 मिनिटासाठी. एकदा मी या कडावरून उडी मारली की मी तो गेम जिंकलो. सो प्लीज मला आधी पुढे जाऊ द्या. अरे वेड्या, गेम जिंकून उपयोग काय? अरे मरशील ना तू कायमचा. अहो तुम्हाला कळत नाही. गेम मास्टर इज वॉचिंग मी. ही इज आस्किंग मी टू जम्प. सो प्लीज मला आधी पुढे जाऊ द्या. नाही, लेडीज फर्स्ट. नाही, आधी मी आलोय मारायला, मी उडी मार. काय तमाशा लावला? चला उतरा खाली पटापट, चांबडी लोळतोय एकेकाची. याकडे पटापट. हो उतरा. कशाला आलात इथे मारायला? काय लफडा दिसतोय दोघांचा? तिसऱ्या लग्नाला परमिशन नाही मिळाली का रे आमिर? नाही हो, ऑनलाईन चोरांनी माझ्या बँक अकाउंट मधनं सगळे पैसे लुटून नेले होतो. मी बर्बाद झालोय. आमची सगळी स्वप्न धुळीस मिळाली आहे तो साहेब. या ऑनलाईन फ्रॉडच्या या ऑनलाईन फ्रॉड मध्ये फसून 4 जण तरी रोज येतात तिकडे जीव द्यायला. अरे म्हणूनच तर मला ड्युटी लावली इकडे. अरे ऑनलाईन फ्रॉड झाला तर ताबडतोब जाऊन सायबर क्राईम डिपार्टमेंटला कळवा. लगेच कळवलं तर पैसे परत मिळू शकतात. अरे बाबा, पैसे परत कमवता येतात. जीव गेला की परत मिळत नाही ना. हो का? मी पैशाविषयी म्हणतोय हो. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. मी आता लगेच सायबर सेलला जातो आणि कंप्लेंट नोंदवतो. धन्यवाद. जातो साहेब. काय तुला काय झालं? माझा मॉर्फ फोटो सर्क्युलेट झालाय हो. त्यांचे पैसे परत मिळतील हो, पण माझ्या आबरूचे धेंडावडे निघाले. ती तर परत येणार नाही ना. मला तरी मरू द्या. थांब. अब्रू म्हणजे काचेचं भांड समजायचे दिवस गेले. मन घट्ट कर. असं काय झालं तर सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवायची. सायबर सेलमध्ये तो व्हिडिओ नेटवरनं उतरवला जातो आणि डिलीटही केला जातो. आणि ज्याने कोणी तो व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड केला त्याला शोधून शिक्षा होते. बरं का? हो, पण आतापर्यंत किती जणांनी बघितला असेल तो घाणेरडा फोटो. नाही, मी आता काय नाही हो कोणाला तोंड दाखवू शकत नाही. बघ मी तुझी मनस्थिती समजू शकतो. तू ना आमच्या काउन्सिलर्सना जाऊन भेट. ते नक्की तुला या धक्क्यातून सावरायला मदत कर. ठीक आहे? ये या बाजूला ये. काय रे, सगळी अक्कल घाण टाकली का रे? ब्ल्यू ड्रॅगन चॅलेंजचं लफडं का रे? हो, तुम्हाला पण माहितीये? गेमच्या नावाखाली वाटेल ते चॅलेंज घ्याल का? अरे जरा तरी आपल्या आई वडिलांचा विचार करा. कशाला करायचा? ते तरी करतात का? त्यांना त्यांची नोकरी आमच्यापेक्षा प्यारी आहे. त्यांना वेळ कुठे आम्ही काय करतो ते बघायला. अरे आई वडील नोकरी का करतात? तुमच्याच उज्ज्वल भविष्यासाठी ना. मग तुम्ही त्यांना साथ द्यायला हवी ना. अरे ही विकृत माणसं तुम्हाला आई वडिलांपेक्षा जवळची कशी वाटू लागतात? ती गोड गोड बोलून तुमचे कायमचे नुकसान करतात. चल बघू, तुला घरी सोडून येतो. सॉरी काका, माझं चुकलं. ये.
ओ मंडळी, ओ तमाशा काय बघत बसला? हा ऑनलाईन फ्रॉडचा ड्रॅगन सगळ्यांना गिळत निघाला आहे. तर मग सांभाळा स्वतःला आणि घरच्यांना. ओ नुसते कॉमेडी काय बघायला येत आहे?